कुठे आहे रे ऑफिसला? कोण करतोय? काय बोलतोय एवढं सकाळी? अरे बापरे. सकाळी झालाय ना? हां. अच्छा अच्छा. आज कसं येणार? आता मी डायरेक्ट बुधवारची सुट्टी घेऊनच येणार. हं? हा 15पर्यंत. 16 लिखले ना 15पर्यंत ईमेल ले. हां लिहिले ना? असं करतो मग. आता मग मला वाटतं स्टेन काढेल बहुतेक, असं वाटतं 10 त्याने बोलवलं आहे ना 15 तारखेला. आहे ना? काय तकलीफ नाही होत ना? त्या बुधवारी जाणार आहे तिकडे डॉक्टरकडे. काय करतो बुधवारी काढणार की परत त्याने खरं 28 तारीख लिहिली त्यामध्ये. हां मग बुधवारी नाही काढला तर मग 28 तारखेला डायरेक्ट. एवढे दिवस ठेवू शकताय? अच्छा अच्छा. मग काय बनवलं, मटन चिकन? दुपारचा लंच बघा, फिशचा रस्सा आहे हा. जाऊन घेऊन आलो फिश. बरेच दिवस झाले आता खाल्ली नाही. फिश खाऊ शकते. आणि हा हलवा फिश आहे. त्याला पातळ असं करी केलेले आणि थोडेफार फ्राय केलेले आहेत. चला मग आपण खाऊया, जेवण घेऊया. इथे पहा आहे मिस्टरांचं जेवण, दुपारचं लंच. आणि ऑपरेशन नंतरचं त्यांचं 10 दिवस घरी थांबायचं होतं त्यांना. नंतर मग ऑफिस जॉईन करणार आहेत. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. हा मिनी व्लॉग मी टाकलेला आहे. मिस्टरांना शुगर फ्री आणलेली आणि त्यांना आता चहा काय स्वीट खायचं असेल तर हेच वापरणार आहे. तर हे डॉक्टर बोलले 2-3 महिने तुम्ही वापरा, म्हणजे ते आतलं बरं होण्यासाठी. मग मला पण शुगर मी मुलांना टाकत होते वरची आणि आम्हाला दोघांना ती वापरत होते. तर मला पण म्हणजे वेट लॉससाठी बघूया म्हणलं शुगर कमी होते का, म्हणजे वजन वाढायला कमी होते का मदत, म्हणून मी पण हे वापरते. मग चहा पिऊन प्राचीला जायचं होतं. तर आमच्या भागामध्ये जुडिओ आहे. तर प्राचीला आता जयंतीसाठी काहीतरी कपडे शॉपिंग घ्यायचं होतं, पॅन्टीज वगैरे. तर मग आम्ही निघालो आणि ह्या आमच्या पाहिल्या असतील तुम्ही बऱ्याच वेळा, अक्कांच्या फ्रेंड आहेत. तर आम्ही जुडिओच्या इथे पोचलो, त्यांच्याशी थोडा वेळ उभा राहून गप्पा मारल्या. आणि तिला इथंच आवडतं शॉपिंगला, प्राचीला.
इथे छान आहेत कपडे. माझ्या साईजचे नाही आहे डबल एक्सेल, त्याच्यामुळं मी नाही घेऊ शकत. जे बारीक पातळ असतात त्यांना खूप चांगले चांगले आहेत जीन्स टॉप, खूप फॅशनचे कपडे आहेत. आणि मग मी हे सगळे बघत होते, तर ते खूप पातळ वाटले इनर मला. मग मी प्राचीला फक्त म्हणलं बघ, घेऊ नको, अशी शॉपिंग असते तिकडे. तर मी फक्त शूटिंग घेतलं. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तिने घेतला एक टॉप घेतला शिवलेसचा, अजून थोडंफार परफ्यूम घेतले. आणि मी काही नाही घेतलं, मला लागतं तेव्हा मी जाऊन घेते तिथं. आणि हा मुलाचं मला खूप आश्चर्य वाटत होतं. बघा ना, तरुण मुलं एवढे शिकलेले घड्या मग घालतात आणि किती पगार असेल त्याला, मी विचार करत होते. पण बघा ना किती मेहनतीने तो सगळे, आपण सहज जाऊन प्राईस बघतो, घालून वगैरे बघतो ना, आणून टाकून देतो. पण त्यांना पुन्हा पुन्हा फोल्ड करून, आपल्याला घरात किती कंटाळा येतो फोल्ड करायचा, आणि व्यवस्थित करतोय बघा तो. तर हा मी त्याच दिवशी व्हायरल केलेला त्याचा एकट्याचा. आणि असे यंग मुलांना नोकऱ्या चांगल्या चांगल्या भेटल्या पाहिजेत, सगळे व्यवस्थित उच्च टॉपला गेले पाहिजेत. जे मेहनत करतात तरी त्यांना तरी देवाने नेलंच पाहिजे असं मला वाटतं. मग मी त्यांची मेहनत बघत होते. आणि इथे हे कॅश काउंटरला बघा. मग घरी आलो तर आमच्या मोठ्या नणंदबाई आल्या होत्या मिस्टरांना भेटायला. मग लय वेळ बसल्या होत्याच, निघाल्या निघाल्या म्हणत होत्या. मग आम्ही आलो घरी. मग त्यांना चहा पाणी बोलले, घरून करून आलोय. तर प्राची शॉपिंग दाखवत होती, इतका वेळ तुम्ही गेलाय आणि काय घेऊन आलाय एवढंसच. तर मग आता आज 13 एप्रिल होतं बघा. आज 13 एप्रिलचा हा व्हिडिओ आहे. आणि धन्यवाद, थँक्यू. पुन्हा भेट.